नमस्कार मित्रांनो, ट्रेडर आर-जे-आय चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ स्टॉक मार्केट या विषयावर बोलणार आहोत. मी तुमच्यासाठी प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, ते मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करून सांगतो. स्टार्ट करूयात आपण. फर्स्ट येतं व्हॉट इज NSE अँड BSE. NSE म्हणजे काय? नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आणि BSE म्हणजे काय? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर यांचं ॲक्च्युअलमध्ये काम काय असतं? तर आपण जेव्हा आपल्या ब्रोकरमध्ये आपापले पैसे डिपॉझिट करतो, तेव्हा ते फर्स्ट डायरेक्टली अकाउंटला नाही येत. फर्स्ट या एक्सचेंजकडे जातात, त्याच्यानंतर ते आपल्या अकाउंटला दिसतात. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज सेबी. सेबी म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज अँड बोर्ड ऑफ इंडिया. तर सेबी ही अशी गाईडलाईन आहे ज्याच्या अंडरमध्ये पूर्ण स्टॉक मार्केट चालतं. म्हणजे NSE BSEच्या पण वरती म्हटलं तर सेबी येतं. नेक्स्ट बघूयात. कन्सेप्ट ऑफ स्टॉक मार्केट. म्हणजे नॉर्मली स्टॉक मार्केटची कन्सेप्ट काय असते तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. म्हणजे समजा रिलायन्सची स्टॉक प्राईस आहे 100 रुपये. म्हणजे आत्ता तेवढी नाही आहे, भरपूर जास्त आहे त्याची प्राईस आत्ता. समजा 100 रुपये आपण गृहीत धरू. तर एका स्टॉकची प्राईस 100 रुपये आहे. असे आपण 10 स्टॉक बाय केलेत आणि येत्या काही दिवसातच ती 100 रुपयाची प्राईस गेली 200 रुपयाला. म्हणजे आपण 10 स्टॉकसाठी किती रुपये गुंतवले होते? 1000 रुपये. आणि ती प्राईस गेली 200 रुपयाला. आणि आपल्याला 200 रुपयाला गेल्यामुळं आपण ते 200 रुपयाला विकले स्टॉक्स. आपल्याला याच्यात फायदा कितीचा झाला? 1000 रुपयाचा. आपण गुंतवले 1000 रुपये प्लस 1000 रुपयाचा प्रॉफिट झाला. ठीक आहे. हीच नॉर्मली कन्सेप्ट असते स्टॉक मार्केटमध्ये. आणि टाइप्स ऑफ ॲनालिसिस बघूयात. म्हणजे मार्केट इथून वर जाणार का खाली जाणार हे ओळखण्यासाठी हे टाइप्स आहेत ॲनालिसिस करायचे. फर्स्ट म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस. फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये काय काय येतं? म्हणजे एखादा स्टॉक घेण्यापूर्वी किंवा त्यात इन्व्हेस्ट करण्यापूर्वी त्या स्टॉकची संपूर्ण माहिती म्हणजे काय काय डिटेल्समध्ये चेक करावी लागते, ते येतं फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये. आणि सेकंड म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस. म्हणजे काय? एखाद्या स्टॉकचा जो चार्ट असतो का, म्हणजे रेड कॅन्डल, ग्रीन कॅन्डल या सगळ्यांचा मिळून जो चार्ट तयार असतो, तो चार्ट म्हणजे त्या स्टॉकची प्राइस इथून वर जाईल का खाली जाईल, हे सपोर्ट, रेजिस्टन्स किंवा बऱ्याचशा लेवल्स असतात त्या ड्रॉ करून त्याचा अभ्यास करून ते सगळं येतं या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये. नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज इंडेक्स. तर आपण फक्त स्टॉकमध्येच ट्रेडिंग करू शकतो का? तर तसं नाही आहे. आपण इंडेक्समध्ये पण ट्रेडिंग करू शकतो. आणि इंडेक्स म्हणजे काय तुम्हाला क्लिअर करतो नक्की. फर्स्ट येतं निफ्टी 50, बँक निफ्टी, सेन्सेक्स आणि बरेचसे इंडेक्स आहेत. पण मोस्टली लोक या 2 ते 3 इंडेक्समध्ये जास्त करून ट्रेडिंग करतात. तर आपण एक्सप्लेन करूयात. फर्स्ट निफ्टी सेक्टर्स. तर हे जे इंडेक्स आहेत त्या इंडेक्समध्ये सेक्टर्स पडतात. तर हे निफ्टी सेक्टरमध्ये टोटली हे 14 सेक्टर्स आहेत. ॲटोमोबाईल, सिमेंट, सिगारेट, कन्झ्युमर गुड्स, एनर्जी, इंजिनिअरिंग असे बरेचसे टोटली 14 सेक्टर्स आहेत. आणि त्या सेक्टरमध्ये ज्या त्या सेक्टर्सचे स्टॉक्स असतात. म्हणजे उदाहरणार्थ ऑटोमोबाईलमध्ये येतं टाटा मोटर्स, सिमेंटमध्ये येतं अल्ट्राटेक सिमेंट, असे बरेचसे सेक्टर्स आहेत. ठीक आहे. या सेक्टर्सचा मिळून एक इंडेक्स तयार होतो. या इंडेक्सवर आपण ट्रेडिंग करू शकतो. सेकंड बघूयात बँक निफ्टी. तर बँक निफ्टीमध्ये असे सेक्टर्स ती इतके नाही पडत, एकच सेक्टर येतो मेन म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसचा. तर ते फायनान्शियल सर्व्हिसमध्ये हे टोटली 12 बँक्स असतात. HDFC बँक, ICICI बँक, SBI असे टोटली 12 बँक असतात. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. टाइप्स ऑफ ट्रेडिंग. तर ट्रेडिंग बऱ्याच पद्धतीने करता येते. त्यातली ही फर्स्ट म्हणजे इन्व्हेस्टिंग. इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? एखादा स्टॉक आपण आत्ता बाय केला आणि बरेच दिवस, बरेच वर्ष, बरेच महिने होल्ड ठेवलाय आणि त्याच्यानंतर आपण प्रॉफिट बुक केलाय, तर त्याला काय म्हणतात? लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग. ठीक आहे. सेकंड बघूयात स्विंग ट्रेडिंग. म्हणजे एखादा स्टॉक आपण आज बाय केलाय आणि येत्या 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यांनी आपण प्रॉफिट तेव्हा बुक केला 3 महिन्यांनी, याला काय म्हणतात? स्विंग ट्रेडिंग. पण 3 महिन्यापेक्षा जास्त होल्ड केला तर तो एक प्रकारे लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगच होती. आणि थर्ड म्हणजे सगळ्यांचं फेवरेट, कारण बरेचशे लोकांना खूप दिवस होल्ड करायला म्हणजे इतकं कंट्रोल राहत नाही. बरेचसे लोक काय म्हणतात? मला आजच्या दिवस आजच्या आजच पैसे कमवून प्रॉफिट काढायचे. त्यासाठी थर्ड ऑप्शन म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग. म्हणजे आज मार्केट चालू होतं 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत जे मार्केट चालू असतं त्या पिरियडमध्ये आजच बाय करून आजच सेल करून प्रॉफिट जो किंवा लॉस तो बुक करणं म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग होतं. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात.
टाइप्स ऑफ पार्टिसिपेट इन स्टॉक मार्केट. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे लोक असतात तुम्हाला सांगतो. फर्स्ट म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर्स. म्हणजे म्हणजे काय, तर कॉमन मॅन, थोडक्यात जनरल पब्लिक किंवा कॉमन मॅन म्हटलं तरी चालेल. म्हणजे जे कमी कॅपिटल लावून ट्रेडिंग करतात किंवा इन्व्हेस्टिंग करतात त्याला रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणतात. सेकंड म्हटलं तर हाय नेटवर्थ इन्व्हेस्टर म्हणजे HNI. हे एक प्रकारे मोठमोठे बिझनेसमॅनच असतात, यांची इन्व्हेस्टमेंट मोठी असते. थर्ड म्हणजे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, आणि त्यात दोन टाईप्सचे इन्व्हेस्टर असतात. FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. तर ह्यांचा मोठा वाटा असतो स्टॉक मार्केटमध्ये. का, तर यांचे मोठ्या कॅपिटलनी मोठी इन्व्हेस्टमेंट असते किंवा ट्रेडिंग करतात. म्हणजे यांनी ज्या डायरेक्शनला इन्व्हेस्ट केलेले आहेत मार्केटमध्ये, मार्केट बरोबर त्यांच्या डायरेक्शनला चालतं मोस्टली. तर तुम्हाला आजच्या पुरती ही बेसिक कन्सेप्ट इतकी क्लिअर झाली, हेच बाद झालं. आणि जर कोणाला काही डाऊट्स वगैरे क्लिअर झाले नसतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेली आहे इंस्टाग्राम चॅनलची, त्यावर तुम्ही मला डायरेक्टली DM करून विचारू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओसाठी जर तुम्हाला नोटिफिकेशन हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि आत्ताच सांगतो, नेक्स्ट व्हिडिओ आपण फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे एखादा स्टॉक घेण्याआधी त्याची कोणती माहिती आपल्याला चेक करावी लागते ते मी त्या व्हिडिओत एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळं सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. आजच्या पुरती इतकंच बस.